नो आज आपण मेथीचे लाडू करणार आहोत. पाक न तयार करता इथे मी बरेचसे साहित्य घेतलेले आहे. तूप घेतलेला आहे, गूळ, खारीक, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, बदाम, काजू, सुंठ वेलची पावडर, ओवा आणि खोबरं. इथे मी 200 ग्रॅम मेथी घेतलेली होती. ती भाजून बारीक करून मी एक दिवस अगोदरच तुपामध्ये भिजत घातलेली होती. त्यामुळे तुपामध्ये मेथी छानपैकी मुरलेली आहे. आता इथे मी कढई तापत ठेवलेली होती. इथे आपण आता खारीक भाजून घेणार आहोत. खारीक मी इथे अर्धा किलो घेतलेली आहे. बघू शकता आपली खारीक भाजून झालेली आहे. आता आपण खोबरं भाजून घेणार आहोत. खोबरं सुद्धा मी अर्धा किलोचंच प्रमाण घेतलेलं आहे. खोबरं पण छानपैकी थोडासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत. खोबरं आपलं भाजून झालेलं आहे. आता त्याच कढईत म्हणजे तूप टाकून मी 100 ग्रॅम बदाम घेतलेले आहे आणि 100 ग्रॅम काजू घेतलेले आहे. ते मी छानपैकी तुपामध्ये भाजून घेणार आहे. आपले काजू बदाम भाजून झालेले आहे. नंतर मी ओवा आणि खसखस सुकीच भाजून घेणार आहे. आपली ओवा आणि खसखस भाजून झालेली आहे. आता त्याच कढईमध्ये मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे. मी इथे पाव किलो डिंक घेतलेला आहे. इथे मी थोडा थोडा करून सगळा डिंक तळून घेणार आहे. बघू शकता आपला डिंक तळून झालेला आहे. त्याच कढईत मी तूप टाकून घेतलेलं आहे. आता मी इथे गव्हाचं पीठ आहे ते अर्धा किलो टाकणार आहोत. गव्हाच्या पिठाला पण थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. छानपैकी आपलं गव्हाचं पीठ पण भाजून झालेलं आहे. आता यामध्ये आपण तुपामध्ये मेथी भिजत ठेवलेली होती ती यामध्ये टाकून देणार आहोत. छानपैकी गव्हाच्या पिठामध्ये ती मिक्स करून घेणार आहे. छानपैकी आपलं गहू आणि मिक्स झालेलं आहे. इथे मी डिंक अशा प्रकारे बारीक करून घेणार आहे वाटीच्या साहाय्याने. आता इथे मी सगळे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे. खारीक, खोबरं, ड्रायफ्रूट, डिंक आणि इथे मी किसून घेतलेला गूळ टाकणार आहे. गुळाचं प्रमाण मी 1 किलो घेतलेले आहे आणि तूप मला एकूण अर्धा किलो लागलेले आहे. सुंठ वेलची पावडर टाकून घेऊया.
आणि छानपैकी आपण सगळं साहित्य मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे मी हाताने चोळून घेणार आहे. आता याचे लाडू बांधून घेणार आहोत. आपल्याला जे साहित्य कोमट आहे तोपर्यंत पटापट लाडू बांधून घ्यायचे आहे. बघू शकता आपला मेथीचा लाडू तयार झालेला आहे. अशा प्रकारे मी बाकीचे पण लाडू तयार करून घेणार आहे. अशा प्रकारे आपले मेथीचे लाडू तयार झालेले आहे. बघू शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर भेटूया